आता मुलीची एवढी एक्साइटमेंट पाहिल्यावर तुमच्या लक्षात आलं असेल की आम्ही कुठेतरी बाहेर फिरायला जातोय. भाऊ मी पण खतरो के खिलाडी. हा कसं बघून घ्या तुम्ही. मौत को छू के टक से वापस आ सकता हूँ. गाड़ी स्टार्ट कर. चल 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 चल. स्वीटूच्या मनात विचार आला, माझे बाबा लई साधे भोळे भाऊ, त्यांना पेट्रोल कमी आणि पैसे जास्त तर नाही घेते, त्याला चेक करून येऊ म्हणे. म्हणून ती पेट्रोलवाल्या जो चेक करायला गेली. सगळं नीट चेक करून झाल्यावर भाऊ बाबांकडून चॉकलेटसाठी पैसे बी घेतले आणि मग बघा न पुढे बजाव रे अपना गाना. रेडी 1 2 3 4. मग तिच्या मनात विचार आला, भाऊ रजनीकांत सारखी स्टाईल मारू म्हणे चष्म्याची, पण काय जमली नाही भाऊ तिला. उसे देखते ही मेरा चेहरा यूं खिल जाता है जैसे उसके होने से मुझे सब कुछ मिल जाता है. कैसे बताऊं तू क्या है मेरे लिए, एक बार देख लूं तुझे तो मेरा दिन बन जाता है. और इस तरह हमने मौके पे चौका मारा. वातावरण पण भारी होतं आणि बायको पण खुश, एकदम भारी भाऊ, बघून घ्या तुम्ही. आता हे आश्रम पाहिल्यावर तुमच्या लक्षात येऊन गेलं असेल भाऊ आम्ही कुठे जातोय ते. मग पुढे रसवाला भाऊ म्हणे रस प्यायला ये म्हणे माय, आणि स्वीटू पण बोलत होती जूस पिला दो. मौसम्बी का जूस पिला दो. मूड ऑफ है मेरा. पण तो रसवाला आहे ना भलता टाइम लावत होता, म्हणून स्वीटू गेली भाऊ त्याला सांगायला. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकल. मग तो म्हणे बस 2 मिनिटात झालं म्हणे ताई म्हणे. कौन छोटा बेबी है? हाँ सोनू. काय पाहिजे? छोटा बेबी आहे तो. कब हसतो? छोटा बेबी आहे. अरे चालेल. मग रस पिल्यावर स्वीटूला विचारलं भाऊ कसं वाटलं तुला, मग बघा काय सांगितलं. मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ. आता एंट्री गेट पाहिल्यावर तुमच्या लक्षात येऊन गेलंच ना भाऊ की आम्ही नक्की आता कुठे आलेलो आहे. तर आम्ही आलोय प्रकाशा केदारेश्वरला, दक्षिण काशी. तर चला आता मंदिर कसं आहे ते बघू. मग इथून आहे ना धरणाचा थोडासा व्ह्यू दिसत होता. मग मी ना धरण बघून घेतलं. हे बघा भाऊ इथून थोडंसं एक गेट उघड आहे, बाकी सगळे बंद करून दिलेले, पण आहे ना थोडं थोडं इकडून दिसत होतं. तुम्ही पण बघून घ्या भाऊ. स्वीटूला आहे ना खेळणे घ्यायचे होते म्हणून ती घाई करत होती. मग आणखी काही इतर देवपूजेचे वस्तू लागणार होते त्या घेतल्या. इथं भरपूर स्टॉल लागलेले होते सगळे, तिथं देवपूजेचे सामान भेटतात. मग आम्हाला रस्त्यात एक सरडा भेटला. तो म्हणे भाऊ मी माणसांपेक्षा कमी रंग बदलतो म्हणे. मग स्वीटूला सांगितलं की तो आहे ना तुझे खेळणे मागतोय. बघा तिने काय सांगितलं. मग खाली खेळणार. हे माझे खिलोने आहे. मी नाही देणार. मी नाही देणार. मी पप्पांना सांगणार. पप्पांना सांगणार. तुझे खिलोने मागतोय का बेटा तो. तो सोनू. नाही हे माझे खिलोने आहे. चला. मग आम्ही पुष्पदंतेश्वर मंदिराचं दर्शन घेतलं. स्वीटू बॅट बॉल खेळायचं सांगत होते, तिला म्हटलं घरी खेळू.
इथून आहे ना खूप भारी दिसत होतं, म्हणजे पूल पण दिसत होता, नदी पण आणि धरण पण दिसत होतं. एकच नंबर माहोल बनला होता. पप्पा तू मागतो काय मागतो? परत सरड्याची गंमत सुरू झाली बाबा. गेलाच नव्हता, तिथंच होता. नको त्याला देऊ नको. आई तू मग तू माझी खिलून नाही बेटा, आपण नाही देणार त्याला. त्याला म्हणा दुकानावरून घे नवीन. तू नवीन घे म्हणा, तू नवीन घे. आमच्याकडे आमच्याकडे नको मागू. नको मागू तू नवीन घे. तू नवीन घे गाडी हा, नवीन गाडी घे नवीन गाडी घे. माझी नवीन गाडी घे हे दुकान आहे पुढे. मग सगळं दर्शन वगैरे झाल्यावर आम्ही परत घरी जायला निघालो. ही आहे प्रकाशाची गोमाई नदी. पण या वर्षी गोमाईला पाणी खूपच कमी होतं. हे मंदिर कोणत्या गावाचं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. रस्त्यामध्ये पुरा पोरांचा जत्ताच्या जत्ता दिसत होता. मग पुढे गेल्यावर लक्षात आलं, अरे शाळा सुटलेली आहे, तिथून सगळे पोरं पोरी निघताय. स्वीटूची दुपारची झोप झाली नव्हती म्हणून ती गाडीवरच झोपून गेली होती. मक्कीचे बुट्टे तर लय दणकून खात होते भाऊ लोक. इथं रस्त्यात आहे ना खूप छान छान मूर्त्या बनवून ठेवलेल्या होत्या. मग रस्त्यात आम्हाला आहे ना सार्वजनिक तलाव लागला भाऊ, स्विमिंग पूल. सगळ्यांना फ्री मध्ये एंट्री असते बरं का इथं. रस्त्यामध्ये स्क्रीन उभा होता भाऊ, काय काम करत होते काय माहिती. मग आम्ही घरी पोचलो. स्वीटूची पण झोपून गेली होती. आणि घरी आल्या आल्या स्वीटूने सगळे तिचे खेळणे काढायला सुरुवात केली होती आणि खेळायला पण सुरुवात करून दिली होती. बाबांसोबत ती खेळायला बसून गेली. मग स्वीटू म्हणे पटकन पोळ्या करून घेते. मग नंतर आहे ना ती डॉक्टर झाली. आणि डॉक्टर झाल्यावर तिने पेशंट पण चेक केला. पेशंटला काय झालं सगळं बघितलं. नंतर पेशंटला गोळ्या पण दिल्या. आणि मग पैसे सोडणार आहे का भाऊ. मग पैशांचा हिशोब पण केला तिने आणि पैसे पण घेतले. आणि अशा प्रकारे आजचा ब्लॉग इथंच संपतोय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चॅनलला लाईक करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. गुड बाय.